इमॅजिन करा की आपण आत्ताच्या आपल्या ड्रीम फ्लॅटची बुकिंग केली आहे. कदाचित मुंबईच्या बस्लिंग हार्टमध्ये किंवा पुणेच्या ग्रोईंग रेसिडेन्शियल हब्समध्ये. आपण एक्साइटेड आहात, मित्र आणि कुटुंबाला सांगत आहात आणि नंतर काही मंथ्स नंतर समजते की प्रॉपर्टी पेपर्स इनकम्प्लीट, फेक किंवा डिस्प्युटेड आहेत. बँक आपला होम लोन रिजेक्ट करतो, फ्लॅट रजिस्टर होऊ शकत नाही आणि आपल्या मेहनताच्या कमाई लीगल नाईटमेअरमध्ये फसते. कधीकधी बायर्स रजिस्ट्रेशन नंतर सुद्धा लीगल इश्यूजचा सामना करतात. हे डिझास्टरस आहे. स्केरी नाही का? अनफॉर्च्युनेटली हे प्रत्येक वर्षी हजारो बायर्स सोबत होते आणि याचे फक्त एकच रिझन आहे, बहुतांश लोक डॉक्युमेंट्स प्रॉपरली व्हेरीफाय करत नाहीत रजिस्ट्रेशनपूर्वी आणि परिणाम होतो स्ट्रेस, ह्यूज फायनान्शियल लॉस आणि स्लीपलेस नाईट्स. पण गुड न्यूज हे आहे की आपण पूर्णपणे या नाईटमेअरपासून बचाव करू शकता जर आपण चांगल्या प्रकारे सारे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले बुकिंग किंवा रजिस्ट्रेशनपूर्वी. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण एक पेपर सुद्धा मिस केला तर आपल्या ड्रीम फ्लॅटला लीगल डिझास्टरमध्ये बदलू शकते. येथे मी आपल्याला 12 डॉक्युमेंट्सची लिस्ट देत आहे ज्यांना आपण इसेन्शियली व्हेरीफाय करायला हवे. पहिला आहे टायटल डीड किंवा मदर डीड. हे दाखवते की खरी मालक कोण आहे. चेक करा की सेलरचे नाव बरोबर आहे आणि ओनरशिपमध्ये कोणताही डिस्प्यूट नाही. उदाहरणार्थ मुंबई रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समध्ये जुने फ्लॅट्स कधीकधी अनक्लिअर टायटल्स ठेवतात, म्हणून मदर डीडला डबल चेक करणे आवश्यक आहे. दुसरा आहे चेन ऑफ टायटल. मिनिमम 30 वर्ष. हे दाखवते की ओनरशिप हिस्ट्री किती दशकांची आहे. मिसिंग लिंक्स लेंदी लीगल बॅटल्स निर्माण करू शकतात, एस्पेशली ओल्ड सिटी प्रॉपर्टीज इन मुंबई अँड पुणे. तिसरं आहे लँड यूज किंवा लँड कन्व्हर्जन सर्टिफिकेट. महाराष्ट्रामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी मॅन्डेटरी आणि मुंबईमध्ये कोस्टल झोन्स आणि रिक्लेमेशन एरियाजमध्ये एक्स्ट्रा केअर आवश्यक आहे आणि पुण्यामध्ये बहुतेक ॲग्रिकल्चरल टू रेसिडेन्शियल कन्व्हर्जन्स. या सर्टिफिकेटशिवाय रजिस्ट्रेशन आणि बँक लोन्स रिजेक्ट होऊ शकतात. चौथा आहे अप्रूव्ड बिल्डिंग प्लॅन, BMC किंवा PMC. व्हेरीफाय करा की बिल्डिंग प्लॅन म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून अप्रूव्ड आहे की नाही. मुंबईमध्ये BMC आणि पुण्यामध्ये PMC. अनऑथोराइज्ड फ्लॉर्स किंवा डिव्हिएशन्स डेमोलिशन नोटिसेस किंवा लीगल ॲक्शनचे कारण बनू शकतात. पाचवा आहे कम्प्लिशन सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट दाखवते की कन्स्ट्रक्शन लीगली कम्प्लीट आहे. CC शिवाय बँक्स लोन्स रिफ्यूज करू शकतात आणि ऑक्युपन्सी टेक्निकली इल्लीगल असू शकते. सातवा आहे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. हे कन्फर्म करतो की बिल्डिंग ऑक्युपेशनसाठी सेफ आहे. मिसिंग OC वॉटर, इलेक्ट्रिसिटी आणि इतर इसेन्शियल कनेक्शन्स ब्लॉक करू शकते. सातवा आहे प्रॉपर्टी टॅक्स रिसीट्स. चेक करा की म्युनिसिपल टॅक्सेस अप टू डेट आहेत. मुंबईमध्ये BMC प्रॉपर्टी टॅक्स आणि पुण्यामध्ये PMC प्रॉपर्टी टॅक्स. नाहीतर अनपेड ड्यूज आपल्या नावावर ट्रान्सफर होऊ शकतात. आठवा आहे एन्कम्बरन्स सर्टिफिकेट. हे दाखवते की प्रॉपर्टी लोन्स किंवा लीगल डिस्प्यूट्सपासून फ्री आहे. हे हिडन मॉर्गेजेस रजिस्ट्रेशनमध्ये मेजर इश्यूज निर्माण करू शकते. नववा आहे एग्रीमेंट फॉर सेल किंवा डीड ऑफ सेल. व्हेरीफाय करा फ्लॅट नंबर, एरिया, पार्किंग, अम्युनिटीज आणि पोझेशन डेट. मायनर टायपो रजिस्ट्रेशन डिले किंवा डिस्प्यूट्सचे कारण बनू शकते. 10वा आहे रेरा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. न्यू किंवा ऑनगोईंग प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र रेरा रजिस्ट्रेशन चेक करा. नो रजिस्ट्रेशन इक्वल्स बायर्ससाठी कोणतीही लीगल प्रोटेक्शन नाही. 11वा आहे पॉवर ऑफ अटॉर्नी. व्हेरीफाय करा की जर कोणता सेलरचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर POA रजिस्टर्ड आणि व्हॅलिड आहे का. महाराष्ट्रामध्ये अनेक फ्रॉड्स फेक POAs किंवा एक्सपायर्ड POAsच्या माध्यमातून होतात. आणि 12वा आहे आयडेंटिटी अँड ॲड्रेस प्रूफ ऑफ सेलर. सेलरची ID टायटल डीडच्या नावाशी मॅच करायला हवी. मिसमॅच रजिस्ट्रेशन इनव्हॅलिडेट करू शकते. हे 12 डॉक्युमेंट्स शिवाय आपल्याला काही इतर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे लागतील आणि ते आहेत म्युटेशन सर्टिफिकेट 712 किंवा 712, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स, फायर, एअरपोर्ट किंवा कोस्टल अथॉरिटी जर ॲप्लिकेबल असेल तर, लिफ्ट, जनरेटर आणि पार्किंग ॲलोकेशन डॉक्युमेंट्स, सोसायटी किंवा असोसिएशन फॉर्मेशन पेपर्स, बँक लोन अप्रूव्हल फॉर द प्रोजेक्ट इज एक्स्ट्रा ड्यू डिलिजन्स. मोरोवर महाराष्ट्रामध्ये लीगल स्ट्रेंथ लुक्सपेक्षा जास्त मॅटर करते. वेल डॉक्युमेंटेड जुना फ्लॅट सेफर आहे शायनी न्यू फ्लॅटपेक्षा ज्यामध्ये अप्रूव्हल्स मिसिंग आहेत. आपला ड्रीम फ्लॅट हॅपीनेस आणायला हवं, हेडेक्स नाही. आणि फर्स्ट स्टेप नेहमी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. म्हणून जर यापैकी एकही डॉक्युमेंट अनक्लिअर असेल तर पॉज करा, व्हेरीफाय करा किंवा त्या प्रॉपर्टीला सोडा, कुठेतरी एल्स बघा. हा व्हिडिओसाठी इतकंच. जर आपल्याला आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामुळे आपण अशा लेटेस्ट इन्फॉर्मेशनपासून नेहमी अपडेटेड राहाल.